विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकचा पान नंबर 190 वरील दुसरा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आधी आपण प्रॉब्लेमचं वाचन करूया. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. राकेश, महेश अँड मुकेश वेअर पार्टनर्स. राकेश, महेश आणि मुकेश हे तिघे पार्टनर्स आहेत. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2:1, की त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2, 2:1 रिस्पेक्टिवली, अनुक्रमे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज अंडर. त्यांचं 31 मार्च 2019 रोजीचं बॅलन्स शीट पुढे दिलेलं आहे. मग पहा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला काही आपल्याला लॅबिलिटीज दिसत आहेत, जसे की कॅपिटल, तिघांचंही कॅपिटल आहे. राकेश यांचं 30,000, महेश यांचं 20,000, मुकेश यांचं 10,000. शिवाय क्रेडिटर्स आहेत, बँक लोन आहे, बिल्स पेबल आहेत. आता ॲसेट साईडला काही ॲसेट्स आहेत, जसे की प्लॅन्ट अँड मशिनरी, मोटर ट्रक, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, बँक बॅलन्स इत्यादी. पाहूया बरं, पुढे आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. मुकेश डायड ऑन 13 जून 2019 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड. की आपले जे तिसरे पार्टनर आहेत मुकेश, ते 30 जून 2019 रोजी मृत झालेले आहेत आणि त्यावेळेस त्या ॲडजस्टमेंट त्या संस्थेमध्ये घडलेल्या आहेत. पहा, इथे मुकेश यांचा मृत्यू झालेला आहे 30 जून 2019 रोजी आणि त्यांचं मागील वर्ष संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी. म्हणजे हे त्यांचं लास्ट इयर संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी आणि मुकेश हे 30 जून 2019 रोजी मृत झालेले आहेत. पहा, त्यांचं अकाउंटिंग इयर संपलेलं आहे त्या वर्षी 31 मार्च 2019 रोजी. जर त्यांचं 31 मार्च 2019 रोजी अकाउंटिंग इयर संपलं असेल तर त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालं होतं 1 एप्रिल 2018 रोजी. म्हणजे आपल्याला जे प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेलं आहे ते बॅलन्स शीट 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 रोजीचं आहे. मग त्यानंतर त्यांचं अकाउंटिंग इयर इथं जर संपलेलं असेल लास्ट इयर, तर त्यांचं नेक्स्ट इयर सुरू झालं होतं 1 एप्रिल 2019 रोजी. पण 30 जून 2019 रोजी आपले थर्ड पार्टनर जे आहेत मुकेश, ते मृत झालेले आहेत. म्हणजे पहा, 1 एप्रिल 2019, त्यानंतर मे, जून, म्हणजे थर्ड पार्टनर मुकेश हे 30 जून, पहा तारीख इथे आहे, 30 जून 2019 रोजी मृत झालेले आहेत. म्हणजे आपल्याला पुढील अकाउंटिंग इयरमधील फक्त 3च महिने, एप्रिल, मे, जून, या 3 महिन्यांचाच त्यांना प्रॉफिट द्यावा लागेल. चला, मग आता हे आपल्याला समजलेलं आहे. आता आपण पुढील वाचन करूया. तर पहिली ॲडजस्टमेंट अशी घडलेली आहे. ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज. पुढील ॲसेट रिव्हॅल्यूड करण्यात आल्या, जसे की प्लॅन्ट अँड मशिनरी. मग आपल्याला प्लॅन्ट अँड मशिनरीच्या समोर इथे स्टार करावा लागेल. याचा अर्थ प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत आधी होती 40,000, आता झालेली आहे 44,000. त्यानंतर मोटर ट्रक. मोटर ट्रकच्याही समोर आपण स्टार करूया. म्हणजे मोटर ट्रक आधी होते 20,000 रुपयांचे, आता झालेले आहेत 18,000 रुपये. त्या मोटर ट्रकची किंमत झालेली आहे. पुढे आहेत इन्व्हेस्टमेंट ₹17,000. मग इन्व्हेस्टमेंटच्याही समोर आपण स्टार करूया, की आधी आपण गुंतवणूक केली होती 18,000 रुपये, आता गुंतवणूक 17,000 रुपयेच राहिलेली आहे, असा अर्थ आहे. मग आता मी दुसरी ॲडजस्टमेंट वाचत आहे. ऑल डेटर्स वेअर गुड. डेटर्स यांच्याकडून आपल्याला 16,000 रुपये येणं दिसत आहेत. डेटर्स म्हणजेच कस्टमर्स, की ग्राहकांकडून आपल्याला एकूण येणं दिसत आहे 16,000 रुपये. पण आपण ॲसेट्स रिव्हॅल्यूड करण्यापूर्वी आपल्याला असं लक्षात येत होतं की RDD दिसत आहे 2,000 रुपये. याचा अर्थ आपल्याला आधी संशय होता की 16,000 रुपयांपैकी 2,000 रुपये येणार नाहीत, असा संशय होता. पण जेव्हा मुकेश हे मृत झाले त्यावेळेस आपण पुन्हा आपल्या ॲसेट्स आणि लॅबिलिटी जेव्हा रिव्हॅल्यूड करत होतो तेव्हा असे लक्षात आले की ऑल डेटर्स वेअर गुड, म्हणजे हे RDD आता कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे आपल्याला सर्वच्या सर्व रक्कम डेटर्स यांच्याकडून प्राप्त होणार आहे, असा अर्थ आहे. मग आपण इथे स्टार करून ठेवूया आणि जेव्हा प्रत्यक्षात पोस्टिंग करू तेव्हा आणखीन व्यवस्थित सविस्तर मी सांगणारच आहे. चला, आता मी पुढील ॲडजस्टमेंट वाचत आहे. तिसरी,
गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट्स ऑफ द लास्ट 5 years, की गुडविलचा हिस्सा हा मागील 5 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या दुप्पट लावा असा त्या ॲडजस्टमेंटचा अर्थ आहे. पुढे वाचूया आपण. नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स ऑफ द फर्म, की जे गुडविल आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ते गुडविल रिमेनिंग पार्टनर्स असं ठरवत आहेत की ते आता व्यवसायात ठेवायचे नाहीत, म्हणजेच ते रिटर्न ऑफ. म्हणजे आपल्याला इथे गुडविल रेज्डही सांगितलेले आहेत, गुडविल रेज्ड आणि रिटर्न ऑफ. म्हणजे आपल्याला 2 जर्नल एंट्री करावे लागतील, एक गुडविल रेज्ड केल्याची आणि दुसरी जर्नल एंट्री गुडविल रिटर्न ऑफ केल्याची. अशा 2 जर्नल एंट्री आपल्याला कराव्या लागतील. मग जेव्हा आपण प्रत्यक्षात गुडविल कॅल्क्युलेट करू त्यावेळेस दोन्ही जर्नल एंट्री करून त्याचं लेजर पोस्टिंग आपण करणारच आहोत. चला, मी आता चौथी इन्फॉर्मेशन वाचत आहे. पहा, मी आता चौथी इन्फॉर्मेशन वाचत आहे. मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट अप टू हिज डेट to be calculated on the basis of average profits of last 2 years, की मुकेश यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटमधील हिस्सा हा मागील 2 वर्षांच्या सरासरी नफ्या एवढा कॅल्क्युलेट करा. मग आता पहा, आपल्याला पुढे 5व्या इन्फॉर्मेशनमध्ये 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे. तर त्या 5 वर्षातील प्रॉफिटमधील फक्त मागील 2 वर्ष, मागील 2 वर्षे 4थं वर्ष आणि 5वं वर्ष हे मागील 2 वर्ष आहे. म्हणून प्रॉफिटचा हिस्सा कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला हे 12,000 रुपये आणि 5व्या वर्षाचे 24,000 रुपये आपल्याला विचारात घ्यावे लागतील. आणि आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करत असताना मात्र 5ही वर्षांच्या सरासरी नफ्या एवढे गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागेल. आपल्या 5ही ॲडजस्टमेंट वाचून झालेले आहेत. प्रिपेअर, तयार करा. काय तयार करा? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच रिव्हॅल्युएशन अकाउंट असेही म्हणतात. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 1 जुलै 2019 रोजीचं तयार करा अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग 1 जुलै 2019 ही तारीख बॅलन्स शीटला का देण्यात आली? तर त्याचं कारण असं आहे की 30 जून 2019 रोजी मुकेश यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर न्यू बॅलन्स शीट तयार करण्यात आले 1 जुलै 2019 रोजी. म्हणून न्यू बॅलन्स शीटची तारीख असेल 1 जुलै 2019. पहा, आपण सुद्धा जे न्यू बॅलन्स शीट ओपन केलेलं आहे, तयार केलेलं आहे, त्याला तारीख मी 1 जुलै 2019 अशीच दिलेली आहे. पहा, आपल्या पूर्ण प्रॉब्लेमचं वाचन झालेलं आहे. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. पोस्टिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्याबद्दल आधी मी माहिती सांगणार आहे. पहा, डाव्या पानावर आधी प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्यानंतर त्याच पानावर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. त्यानंतर पुढील पानावर उजव्या न्यू बॅलन्स शीट तयार केलेलं आहे आणि वर्किंग नोटसाठी आपण कॅश किंवा बँक अकाउंटही ओपन करणार आहोत आणि गुडविल अकाउंटही ओपन करणार आहोत. पहा, आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडपासून पोस्टिंगला सुरुवात करत आहोत. लॅबिलिटी साईडला जे कॅपिटल दिलेलं आहे राकेश, महेश आणि मुकेश यांचं. राकेश यांचं कॅपिटल आहे 30,000 रुपये, महेश यांचं कॅपिटल आहे 20,000 रुपये आणि मुकेश यांचं कॅपिटल आहे 10,000 रुपये. ते कॅपिटल घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण करत आहोत की जे लेजर अकाउंट्स आपण ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स आपण लिहित आहोत. पहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. राकेश यांचं कॅपिटल आहे 30,000 रुपये, महेश यांचं कॅपिटल आहे 20,000 रुपये आणि मुकेश यांचं कॅपिटल आहे 10,000 रुपये. चला, आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे म्हणून मी इथं अशी बरोबरची खूण करत आहे. आता ॲसेट साईडला जाऊया. पहा, आपल्याला बँक बॅलन्स दिलेला आहे 14,000 रुपये आणि तो घेऊया कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. आपण वर्किंग नोटसाठी कॅश किंवा बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट आहे 14,000 रुपये. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. पहा,
मी बँकच्याही समोर अशी बरोबरची खूण करणार आहे, याचा अर्थ बँकचं पोस्टिंग झालेलं आहे. मग आता ही झाली पहिली पायरी. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पाहत आहोत. पहा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल नंतर आहेत क्रेडिटर्स 8,000 रुपये आणि क्रेडिटर्स येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ॲज इट इज. त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. आपण डायरेक्ट 8,000 रुपये आउटर कॉलमला घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. पहा, न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 5-6 ओळी जागा सोडून आपण क्रेडिटर्स 8,000 रुपये घेणार आहोत आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. क्रेडिटर्स नंतर आहेत बँक लोन 20,000 रुपये आणि ते येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बँक लोन आउटर कॉलमला 20,000 रुपये, याचा अर्थ त्या लॅबिलिटीच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, ॲज इट इज आहे ती किंमत, असा अर्थ आहे. चला आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पाहूया. तर बँक लोन नंतर आहेत बिल्स पेबल 18,000 रुपये आणि बिल्स पेबलही येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि त्याच्याही समोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. आपण डायरेक्ट आउटर कॉलमला 18,000 रुपये घेणार आहोत. पहा, न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 18,000 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण ॲसेट साईडला पाहूया. ॲसेट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरी आहेत 40,000 रुपये आणि प्लॅन्ट अँड मशिनरी येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, पण इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरी, इनर कॉलमला 40,000 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर पहिली ॲडजस्टमेंट आहे ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज प्लॅन्ट अँड मशिनरी ₹44,000, की जेव्हा मुकेश यांचा मृत्यू झाला 30 जून 2019 रोजी, त्यावेळेस रिमेनिंग पार्टनर्स आपल्या भागीदारी संस्थेची पुनर्रचना करत आहेत. मग त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत आधी होती 40,000, आता तिची किंमत झालेली आहे 44,000. मग आता याचा अर्थ 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे, म्हणजे हे 44,000 रुपये आउटर कॉलमला येतील. मी आउटर कॉलमला आधी 44,000 रुपये लिहिणार आहे. 44,000 वजा 40,000, उत्तर आलेलं आहे 4,000. याचा अर्थ प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत 4,000 रुपयांनी वाढलेली आहे. म्हणून ॲड ॲप्रिसिएशन. जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते तेव्हा त्याला आपण नाव देतो ॲप्रिसिएशन. मग 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे. मग पहा, आता आपल्याला 4,000 रुपयांचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटला घ्यायचा आहे. मग वाचन करूया. आधी ॲसेटची किंमत होती 40,000, आता झालेली आहे 44,000. ॲसेटची किंमत वाढलेली आहे. मग जेव्हा ॲसेटची किंमत वाढते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या म्हणजेच प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. पहा, प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट. ह्या अकाउंटला आपण जर एखाद्या ॲसेटची किंमत कमी झाली किंवा एखाद्या ॲसेटची किंमत वाढली किंवा एखाद्या लॅबिलिटीची किंमत वाढली किंवा एखाद्या लॅबिलिटीची किंमत कमी झाली तर त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेत असतो. मग प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत 4,000 रुपयांनी वाढलेली आहे आणि प्लॅन्ट अँड मशिनरी ही ॲसेट आहे, म्हणून जेव्हा ॲसेटची किंमत वाढते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. मग इथे आपण बाय प्लॅन्ट अँड मशिनरी अकाउंट
मग जेवढ्या रुपयांनी वाढली त्या ॲसेटची किंमत 4,000 रुपयांनी वाढलेली आहे. मग ते 4,000 रुपये आपण इथे घेतलेले आहेत. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. प्लांट अँड मशिनरी नंतर आहेत मोटर ट्रक 20,000 रुपये आणि त्याच्याही समोर स्टार आहे. याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पहा, पहिलीच ॲडजस्टमेंट आहे. मोटर ट्रकची किंमत आता 18,000 रुपये झालेली आहे. आधी होती 20,000, आता झालेली आहे 18,000. मग आधी आपण मोटर ट्रक ही जी ॲसेट आहे 20,000 रुपयांची, तो इफेक्ट घेऊया न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मोटर ट्रक, इनर कॉलमला 20,000 रुपये. त्यावरती जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपण पुन्हा त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. मोटर ट्रकची किंमत आधी होती 20,000, आता तिची किंमत झालेली आहे 18,000. चला तर मग हे 18,000 रुपये आधी आपण आउटर कॉलमला घेऊया. पहा, आउटर कॉलमला मी 18,000 रुपये लिहित आहे. याचा अर्थ आधी मोटर ट्रकची किंमत होती 20,000, आता झालेली आहे तिची किंमत 18,000. 20,000 वजा 18,000, 2,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. मग जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा आपण डेप्रिसिएशन असे म्हणतो, लेस डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशनचा अर्थही तोच होतो की किंमत कमी होणे. मग 2,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. मग जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा असतो. मग आपण 2,000 रुपयांचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू मोटर ट्रक अकाउंट. मग जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली 2,000 रुपयांनी, म्हणून तो इफेक्ट आपण डेबिट साईडला घेतलेला आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. पहा, मोटर ट्रक नंतर आहे डेटर्स 16,000 रुपये आणि RDD ओल्ड RDD दिलेले आहे 2,000 रुपये. आधी आपण 16,000 रुपये इनर कॉलमला घेऊया. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला डेटर्स 16,000 रुपये. पहा, न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स, इनर कॉलमला 16,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणते ॲडजस्टमेंट आहे. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे दुसरी, ऑल डेटर्स वेअर गुड. याचा अर्थ असा आहे की डेटर्स म्हणजे आपले कस्टमर्स यांच्याकडून 16,000 रुपये येणं दिसत आहे आणि मुकेश यांच्या मृत्यूपूर्वी आपल्याला RDD दिसत आहे 2,000 रुपये. म्हणजे आपल्याला संशय होता, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, संशय होता की 2,000 रुपये येणार नाहीत आपल्या कस्टमर्स यांच्याकडून. पण जेव्हा मुकेश यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर रिमेनिंग पार्टनर्स आपल्या ॲसेट्स आणि लॅबिलिटीज रिव्हॅल्यूड करत आहेत, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की डेटर्स यांच्याकडून सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजे हे RDD कॅन्सल झालेले आहेत. ऑल डेटर्स वेअर गुड म्हणजे सर्वच्या सर्व रक्कम डेटर्स यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. मग पाहूया आपण हे कसे. आता 16,000 रुपये आपल्याला आउटर कॉलमला घ्यावे लागतील कारण डेटर्स यांच्याकडून सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला प्राप्त होणार आहे. मग पहा, इथे लेस RDD. मग आता इथे RDD आपण म्हणूया नील, की RDD कॅन्सल झालेले आहेत म्हणजे 16,000 आपल्याला सर्वच्या सर्व रक्कम प्राप्त होणार आहे. मग RDD 2,000 रुपये होते, ते कॅन्सल झाले म्हणून आता 2,000 रुपयांनी त्या ॲसेटची खरं तर किंमत वाढलेली आहे. कारण पहा, जेव्हा RDD होते तेव्हा डेटर्स आपल्याला दिसत होते आउटर कॉलमला 14,000 रुपये. मग जेव्हा RDD कॅन्सल झालेले आहेत म्हणजे आपल्याला आउटर कॉलमला डेटर्स आता 16,000 रुपये दिसत आहेत. म्हणजे ॲसेटची किंमत 2,000 रुपयांनी वाढलेली आहे आणि ॲसेटची किंमत जेव्हा वाढते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. चला तर मग आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD अकाउंट ₹2,000. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की दुसरी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. चला तर मग आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. ॲसेट साईडला
डेटर्स नंतर आहेत इन्व्हेस्टमेंट 18,000 रुपये आणि इन्व्हेस्टमेंटही येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, पण ते इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट इनर कॉलमला घेऊया 18,000 रुपये. चला तर मग त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे पाहूया. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे पहिलीच इन्व्हेस्टमेंट ₹17,000, की आधी आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिसत आहेत 18,000 रुपयांचे, आता इन्व्हेस्टमेंटची रक्कम झालेली आहे 17,000 रुपये. मग हे 17,000 रुपये आपण आउटर कॉलमला घेऊया. पहा आपण 17,000 रुपये आउटर कॉलमला घेत आहोत. 18,000 वजा 17,000 1,000 रुपये, म्हणजे त्या ॲसेटची किंमत 1,000 रुपयांनी कमी झालेली आहे. लेस रिडक्शन. आधी ॲसेटची किंमत होती 18,000, आता झालेली आहे 17,000. ॲसेटची किंमत कमी झाली, मग जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आउटर कॉलमला 1,000 रुपये. जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेत असतो. चला तर आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. आत्ता आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून आपण त्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पाहूया. तर इन्व्हेस्टमेंट नंतर आहेत बँक बॅलन्स आणि बँक बॅलन्सचं पोस्टिंग झालेलं आहे. याचा अर्थ ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडचंही पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. मग आता आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या ॲडजस्टमेंट राहिलेल्या आहेत त्या पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की पहिली आणि दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. मग तिसऱ्या ॲडजस्टमेंटचं मी वाचन करत आहे. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट्स ऑफ द लास्ट 5 years. या वाक्याचा अर्थ असा आहे की मागील 5 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या दुप्पट गुडविलचे मूल्य हे त्या संस्थेचे आहे, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स ऑफ द फर्म. पार्टनर्स रिमेनिंग पार्टनर्स यांनी असे ठरवलेले आहे न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल अकाउंट दर्शवायचे नाही, म्हणजे गुडविल आपल्याला रिटर्न ऑफ सांगितलेले आहेत. मग गुडविल रेज्डही करायचे आहेत, गुडविल रिटर्न ऑफही करायचे आहेत. मग आपण वाचन करत असताना या वाक्यांचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. मग पहा आता आपल्याला गुडविल मागील 5 वर्षांच्या सरासरी नफ्या एवढे कॅल्क्युलेट करायचे आहे. मग इथे फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे की गुडविल हे मागील 5 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या दुप्पट कॅल्क्युलेट करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपण पहिली पायरी पूर्ण करणार की गुडविल रेज्ड करायचे आणि निर्माण केलेले गुडविल नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स ऑफ द फर्म, की ते गुडविल न्यू बॅलन्स शीट जे आपण तयार करणार आहोत तिथे ते दर्शवले जाणार नाहीत, कारण त्यांनी असं ठरवलेलं आहे की इन द बुक्स ऑफ द फर्म, की ते गुडविल संस्थेच्या पुस्तकामध्ये नोंदवले जाणार नाहीत, म्हणजे ते गुडविल रिटर्न ऑफही आहेत. मग याचा अर्थ गुडविलच्या 2 जर्नल एंट्री येणार आहेत. मग चला आता आपल्याला तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये माहिती समजलेली आहे की गुडविल रेज्ड करायला सांगितलेले आहेत आणि गुडविल रिटर्न ऑफही आहेत. मग आता आपल्याला पुढील ॲडजस्टमेंटमध्ये मागील 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे, त्या आधारे आधी आपण गुडविल कॅल्क्युलेट करूया. पहा आपल्याला 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी मागील 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे. 6,000, 11,000, 7,000, 12,000 आणि 24,000. मग या 5 वर्षांचा जो प्रॉफिट आहे त्यांचा, त्या प्रॉफिटच्या दुप्पट गुडविलची व्हॅल्यू ठरवायची आहे. मग चला तर आधी आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावे लागतील. आपण वर्किंग नोटला नाव देऊया व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. पहिली पायरी टोटल प्रॉफिट इज इक्वल टू
प्रॉफिट मायनस लॉस. हे पहिले सूत्र आहे. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी लॉस दिलेला नाही, 5ही वर्षांचा त्यांनी आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. मग आपण 5ही वर्षांचा जो प्रॉफिट दिलेला आहे तो आधी क्रमाने लिहूया इथे. पहा, पहिल्या वर्षाचा आहे 6,000, दुसऱ्या वर्षाचा प्रॉफिट आहे 11,000, तिसऱ्या वर्षाचा प्रॉफिट आहे 7,000, चौथ्या वर्षाचा आहे प्रॉफिट 12,000 आणि 5व्या वर्षाचा आहे 24,000. या 5ही वर्षांचा प्रॉफिट आपण एकत्र घेऊया. पहिल्या वर्षाचे प्रॉफिट आहे 6,000 रुपये, 11,000 रुपये. तिसऱ्या वर्षाचे प्रॉफिट आहे 7,000 रुपये. चौथ्या वर्षाचे प्रॉफिट आहे 12,000 आणि 5व्या वर्षाचे प्रॉफिट आहे 24,000. ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी लॉस दिलेला नाही, मागील 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे. मग आपण त्यांची एकत्रित बेरीज करूया आणि बेरीज आलेली आहे 60,000 रुपये. म्हणजे त्यांचा मागील 5 वर्षांचा एकूण प्रॉफिट आहे 60,000 रुपये. ही झाली पहिली पायरी. आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. पहा, आता या सूत्रातील सर्व किमती आपल्याला मांडायच्या आहेत. टोटल प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला, तो आला 60,000 रुपये. डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स आहेत 5 इयर्स. पहा, 1, 2, 3, 4 आणि 5. मग भागाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 12,000 रुपये. म्हणजे त्यांचा एकूण ॲव्हरेज प्रॉफिट आहे 12,000 रुपये. आता आपल्याला तिसरी पायरी पूर्ण करायची आहे. गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. असे सूत्र आहे गुडविल कॅल्क्युलेट करण्याचे. चला तर मग आता आपण या सूत्रातील सर्व किमती मांडत आहोत. पहा, ॲव्हरेज प्रॉफिट आहे 12,000 रुपये, आत्ताच आपण तो कॅल्क्युलेट केला, इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. आपल्याला प्रॉब्लेममध्ये पाहावं लागेल. पहा, तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी आपल्याला माहिती अशी सांगितलेली आहे की जे ॲव्हरेज प्रॉफिट आहे, मागील 5 वर्षांचे जे ॲव्हरेज प्रॉफिट आहे त्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या दुप्पट 2 टाइम्स तेवढे गुडविलचे मूल्य त्या भागीदारी संस्थेचे आहे, अशी त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग आता या प्रॉब्लेममध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे दुप्पट, ॲव्हरेज प्रॉफिटच्या दुप्पट. म्हणजे नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेले नाहीत, पण हेच 2 टाइम्स म्हणजे दुप्पट हेच आपल्याला नंबर ऑफ इयर्स समजायचे आहेत. मग आपण 2 टाइम्स म्हणजे दुप्पट आहेत, 2ने ॲव्हरेज प्रॉफिटला गुणल्यानंतर त्या भागीदारी संस्थेच्या गुडविलचे मूल्य आपल्याला समजेल. पहा, मग ॲव्हरेज प्रॉफिटच्या दुप्पट नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी 2 टाइम्स सांगितलेले आहेत म्हणजे दुप्पट. म्हणून मी 2ने ॲव्हरेज प्रॉफिटला गुणणार आहे. 12,000 गुणिले 2 उत्तर आलेलं आहे 24,000. याचा अर्थ त्या भागीदारी संस्थेचे गुडविल हे 24,000 रुपये आहे. मग आता एकूण गुडविल आपल्याला दिसत आहे 24,000, पण त्यातील मुकेश यांच्या गुडविलचा हिस्सा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण पुढील सूत्र लिहत आहोत. मुकेश शेअर इन गुडविल इज इक्वल टू गुडविल इंटू मुकेश शेअर. पहा, आपण आता एकूण गुडविल कॅल्क्युलेट केलेलं आहे 24,000. ते भागीदारी संस्थेचे एकूण गुडविल आहे इंटू त्यातील मुकेश यांचा हिस्सा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला रेशोवरून मुकेश यांचा हिस्सा किती आहे हे समजेल. आधी आपण राकेश, महेश आणि मुकेश यांचा रेशो पाहूया. पहा, आपल्याला रेशो दिलेला आहे राकेश, महेश आणि मुकेश यांचा 3:2, 2:1.
म्हणजे राकेश यांचा हिस्सा आहे 3, महेश यांचा हिस्सा आहे 2 आणि मुकेश यांचा हिस्सा आहे 1. आता आपल्याला मुकेश यांचा हिस्सा कॅल्क्युलेट करायचा आहे. 3/6. 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 3/6 किंवा 3/6 हा हिस्सा राकेश यांचा आहे. 2/6 मी बेरीज लिहित आहे रेशोची. 2/6 हा हिस्सा महेश यांचा आहे आणि 1/6 हा हिस्सा मुकेश यांचा आहे. म्हणजे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करत असताना मुकेश यांचा जो हिस्सा आहे 1/6 तो घ्यावा लागेल. 1/6. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 4,000 रुपये. हा मुकेशच्या गुडविलचा हिस्सा आहे किंवा गुडविलमध्ये मुकेश यांचा हिस्सा आहे 4,000 रुपये. मृत पार्टनर मुकेश यांच्या गुडविलचा हिस्सा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता याचा अर्थ असा आहे की मुकेश हे जे मृत पार्टनर आहेत त्यांच्या हिस्सा एवढे गुडविल आपण रेस्ट केले. मग गुडविल रेस्ट केल्याची जर्नल एंट्री येते. गुडविल अकाउंट डेबिट टू डेथ ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आता डेथ ऑफ पार्टनर आहेत मुकेश, टू मुकेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि गुडविल आहे 4,000 रुपये. डेबिट कॉलममध्ये पण 4,000 रुपये येतील आणि क्रेडिट कॉलममध्ये पण 4,000 रुपये. म्हणजे गुडविल रेज्ड केले. मग जर्नल एंट्री आपण केलेली आहे. चला लेजर पोस्टिंग करूया. आपण गुडविल अकाउंट ओपन केलेलं आहे वर्किंग नोटसाठी. गुडविल अकाउंट डेबिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू मुकेश कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू मुकेश कॅपिटल अकाउंट. आणि अमाऊंट आहे 4,000 रुपये. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता आपण क्रेडिटचं पोस्टिंग करणार आहोत. त्यासाठी आता आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये पाहावं लागेल. मुकेश कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे मुकेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. मुकेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट. आणि फक्त मुकेश यांच्या कॉलममध्ये 4,000 रुपये. मग आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. पहा, आपण तिसरी ॲडजस्टमेंट सोडवत आहोत की मागील 5 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या दुप्पट त्या भागीदारी संस्थेचे गुडविलचे मूल्य आहे. मग आपण जेव्हा गुडविल कॅल्क्युलेट केले तेव्हा मुकेश हे जे मृत पार्टनर आहेत त्यांच्या गुडविलचा हिस्सा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तो आलेला आहे 4,000 रुपये. मग हे जे आपण गुडविल निर्माण केले मृत पार्टनर यांच्या हिस्सा एवढे, ते गुडविल रिमेनिंग पार्टनर्स असं ठरवत आहेत की नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स ऑफ द फर्म. निर्माण केलेले गुडविल हे रिमेनिंग पार्टनर आपल्या भागीदारी संस्थेमध्ये ते ठेवणार नाहीत. म्हणजे ते निर्माण केलेले गुडविल आता रिमेनिंग पार्टनर्स रिटर्न ऑफ करत आहेत. मग तेव्हा जर्नल एंट्री येते रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. आधी आपण जर्नल एंट्री करूया. पहा, एकूण जे 4,000 रुपये गुडविल निर्माण केलेले आहेत मृत पार्टनर यांच्या गुडविलचा हिस्सा, ते गुडविल रिमेनिंग पार्टनर्स आता रिटर्न ऑफ करत आहेत. व्यवसायात ठेवणार नाहीत ते. मग तेव्हा जर्नल एंट्री येते गुडविल रिटर्न ऑफ केल्याची. रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. मग रिमेनिंग पार्टनर्स आहेत राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट, महेश कॅपिटल अकाउंट डेबिट, टू गुडविल अकाउंट क्रेडिट. एकूण गुडविल रेस्ट करण्यात आलेले आहे 4,000 रुपये. ते क्रेडिट कॉलममध्ये येतील 4,000 रुपये. आणि जे आपण निर्माण केलेले गुडविल आता रिमेनिंग पार्टनर्स रिटर्न ऑफ करत आहेत. मग हे 4,000 रुपये रिमेनिंग पार्टनर्स हे व्यवसाय ठेवणार नाहीत, ते रिटर्न ऑफ करत आहेत. मग
हे 4,000 रुपये त्यांना आपण त्यांच्या रेशोमध्ये वाटून देणार आहोत आणि त्यांचा रेशो आहे 3:2 2:1. मग आता रिमेनिंग पार्टनर्स यांचा रेशो आहे 3:2. मग त्या रेशोमध्ये ते गुडविल आपण रिटर्न ऑफ करणार आहोत. पहा, मी इथेच गणित करत आहे. रेशो आहे 3:2 आणि एकूण रेस्ट केलेले गुडविल आहे 4,000 रुपये. 4,000 गुणिले 3 छेद रेशोची बेरीज 5. हा हिस्सा जाईल राकेश यांना आणि 4,000 गुणिले 2 छेद रेशोची बेरीज 3 आणि 2 5 हा हिस्सा जाईल महेश यांना. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2,400 आणि 1,600. हे गुडविल आपण राकेश यांच्यासमोर लिहूया 2,400 आणि महेश यांच्यासमोर 1,600. मग जी आपण जर्नल एंट्री केलेली आहे गुडविल रिटर्न ऑफची त्याचं लेजर पोस्टिंग करूया. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि गुडविल अकाउंटही ओपन केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट. राकेश यांच्या कॉलममध्ये 2,400 रुपये आणि महेश यांच्या कॉलममध्ये 1,600 रुपये. त्यावेळेस मुकेश यांच्या कॉलममध्ये डॅश. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता आपल्याला क्रेडिटचं पोस्टिंग करायचं आहे. गुडविल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय राकेश कॅपिटल अकाउंट बाय महेश कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय राकेश कॅपिटल अकाउंट 2,400 रुपये बाय महेश कॅपिटल अकाउंट 1,600 रुपये. म्हणजे आपण गुडविल रिटर्न ऑफ केल्याची जर्नल एंट्री लेजर पोस्टिंगसह पूर्ण केलेली आहे. याचा अर्थ आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. आपण गुडविल ट्रीट केले. आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. मी तिला खून करत आहे. आता आपण पुढील ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. पहा, मी चौथी ॲडजस्टमेंट वाचत आहे. मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट अप टू हिज डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. या वाक्याचा अर्थ असा आहे की जे मुकेश हे मृत पार्टनर आहेत त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा, त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटचा हिस्सा हा मागील 2 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या आधारे कॅल्क्युलेट करा. मग पहा, मग आपल्याला एकूण 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये. मग मागील 2 वर्ष कोणती असतील तर 5वं वर्ष आणि 4थं वर्ष हे मागील 2 वर्ष असतील. म्हणजे मागील 2 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या आधारे त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटचा हिस्सा कॅल्क्युलेट करा अशी इन्फॉर्मेशन आपल्याला चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. मग आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करत आहोत. पहा, मागील 2 वर्षांचा प्रॉफिट आहे 12,000 रुपये आणि 24,000 रुपये. मग त्या माहितीच्या आधारे आपण त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटचा हिस्सा कॅल्क्युलेट करत आहोत. मग मी वर्किंग नोटला नाव देत आहे कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट. मग आधी आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल. त्यासाठी पहिली पायरी टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग त्यासाठी सूत्र आहे टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस. मग मागील 2 वर्षांचा प्रॉफिट आहे 12,000 आणि 24,000. बेरीज करूया. उत्तर आलेलं आहे 36,000 रुपये. म्हणजे त्यांचं मागील 2 वर्षांचं एकूण टोटल प्रॉफिट आहे 36,000 रुपये. मग या माहितीच्या आधारे आता आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग आता त्या सूत्रातील सर्व किमती आपण मांडत आहोत. पहा, टोटल प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तो आलेला आहे 36,000 रुपये डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स 1 2 म्हणजे 2 years.
मग भागाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 18,000 रुपये. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला 18,000 रुपये. या माहितीच्या आधारे आता आपल्याला मुकेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा, त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटचा हिस्सा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी आता आपल्याला सूत्र मांडावं लागेल. मी आता सूत्र लिहित आहे, पहा. तिसरं सूत्र मी मांडत आहे. मुकेश शेअर इन प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो इंटू पिरियड. मग आता या सूत्रातील सर्व माहिती आपण लिहूया. ॲव्हरेज प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, तो आलेला आहे 18,000 रुपये गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. मुकेश यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला प्रॉब्लेममध्ये पाहावं लागेल, तो किती आहे. आणि मुकेश यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 1/6. 1/6 इंटू पिरियड. आपण मृत पार्टनर मुकेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा कॅल्क्युलेट करत आहोत. म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना जो प्रॉफिटमधील हिस्सा मिळणार आहे तो कालावधी आपण इथे लिहायचा आहे. मग आपल्याला त्यासाठी प्रॉब्लेममध्ये पाहावं लागेल. मुकेश यांचा मृत्यू झालेला आहे 30 जून 2019 रोजी आणि त्यांचं नवीन अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी. कारण मागील लास्ट इयर संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी आणि नवीन वर्ष त्यांचा सुरू झालेला आहे 1 एप्रिल 2019 रोजी. मग एप्रिल, मे, जून ह्या 3 महिन्यांचाच आपल्याला मुकेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा त्यांना द्यावा लागेल. मग आता आपण गणित मांडत आहोत. मुकेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा हा 12 महिन्यांपैकी 3 महिन्यांचाच हिस्सा येईल. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 750 रुपये. म्हणजे मुकेश हे जे मृत पार्टनर आहेत त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटमधील हिस्सा आहे 750 रुपये. मग आता तो आपण घेऊया मुकेश यांच्या कॅपिटल अकाउंटला. त्या प्रॉफिटचा फर्स्ट इफेक्ट येतो न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कारण आपण तो प्रॉफिट ॲडव्हान्समध्ये देत आहोत, तो फर्स्ट इफेक्ट आपण ॲसेट साईडला घेत आहोत. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. मग सस्पेन्स अकाउंट का, तर मी सांगणार आहे. आधी आपण लिहूया. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 750 रुपये. सस्पेन्स अकाउंट यासाठी की हा 750 रुपये प्रॉफिट आहे का लॉस आहे अजून अद्याप आपल्याला माहीत नाही. ते आपल्याला माहीत होणार आहे रिमेनिंग पार्टनर्स यांना वर्ष संपल्यानंतर. म्हणून आपण ते सस्पेन्स आहे म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 750 रुपये. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट येतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट फक्त मुकेश यांच्या कॉलममध्ये. म्हणजे हा मुकेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे म्हणून तो आपण मुकेश यांच्या कॉलममध्ये लिहिलेला आहे. आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे आणि 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये तर त्यांनी आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे, मागील 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे. ही ॲडजस्टमेंटसुद्धा आपली पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे की आपल्याला एकूण 5 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या, 5ही ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. मग आता आपण प्रॉब्लेम टॅली करूया. आपण सर्वात प्रथम वर्किंग नोटसाठी कॅश किंवा बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि गुडविल अकाउंट ओपन केलेलं आहे. ते लेजर अकाउंट्स आपण क्लोज करणार आहोत. मग आधी आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. पहा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आहे 14,000 रुपये, क्रेडिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. म्हणजे डेबिट साईडचीच बेरीज मोठी आलेली आहे 14,000 रुपये. ती आपण क्रेडिट साईडला पण लिहिणार आहोत आणि क्रेडिट साईडला आपल्याला पूर्णच्या पूर्ण बॅलन्स कॅरेट डाऊन द्यावा लागत आहे 14,000 रुपये. बॅलन्स कॅरेट डाऊन. पहा, हा जो बॅलन्स कॅरेट डाऊन आहे तो ट्रान्सफर करूया ॲसेट साईडला 14,000 रुपये. ॲसेट साईडला कॅश किंवा बँक 14,000 रुपये.
कॅश अकाउंट क्लोज झालेलं आहे. आता आपण गुडविल अकाउंट क्लोज करणार आहोत. पहा, गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची बेरीज समान येत आहे, म्हणजे गुडविल अकाउंट आपोआप क्लोज झालेले आहे. त्याचा बॅलन्स ब्रॉडडाऊन आपल्याला कुठेही द्यावा लागणार नाही. चला, हे 2 लेजर अकाउंट्स क्लोज झालेले आहेत. आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आहेत 2000 आणि 1000, त्यांची बेरीज आलेली आहे 3000. आणि क्रेडिट साईडला आहे 4000 आणि 2000, ती बेरीज आलेली आहे 6000. म्हणजे आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे 6000 रुपये. मी क्रेडिट साईडला पण लिहिणार आहे आणि डेबिट साईडला पण 6000. जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा प्रॉफिट होतो. मग 6000 वजा 3000, आपल्याला डेबिट साईडला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागला 3000. मग आपण जो 3000 रुपये बॅलन्स कॅरीड डाऊन दिलेला आहे तो त्यांचा प्रॉफिट आहे, एकूण प्रॉफिट आहे. मग तो प्रॉफिट आपल्याला वाटून द्यायचा आहे. त्याआधी आपण पहा, जे तिसरे पार्टनर आहेत मुकेश, त्यांचं नाव, त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आणि एकूण प्रॉफिट हे एकाच रेषेमध्ये आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर दुसरे पार्टनर आहेत महेश, पहिले पार्टनर आहेत राकेश. टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग एकूण जो प्रॉफिट झालेला आहे 3000 रुपये, तो त्यांच्या रेशोमध्ये आपल्याला वाटून द्यायचा आहे. आणि रेशो आहे 3:2, 2:1. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे पहा 3000. मग रेशो आहे 3:2, 2:1. 3000 गुणिले 3 छेद रेशोची बेरीज 3:2, 5 आणि 6. हा हिस्सा जाईल राकेश यांना. त्यानंतर 3000 गुणिले 2 छेद रेशोची बेरीज 3:2 आणि 1, 3:2, 5 आणि 1, 6. हा हिस्सा जाईल महेश यांना. आणि 3000 गुणिले 1 छेद रेशोची बेरीज 6, हा हिस्सा जाईल मुकेश यांना. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1500, 1000 आणि 500. मग राकेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे 1500 रुपये. महेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे 1000 रुपये. आणि मुकेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे 500 रुपये. चला, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज झालेले आहे. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटला जो प्रॉफिट झालेला आहे तो ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. राकेश यांचा प्रॉफिट आहे 1500 रुपये, महेश यांचा 1000 रुपये आणि मुकेश यांचा 500 रुपये. मग त्यांच्या कॉलममध्ये आपण लिहूया 1500, महेश यांच्या कॉलममध्ये 1000 रुपये, मुकेश यांच्या कॉलममध्ये 500 रुपये. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहे. पहा, सर्वात प्रथम आपण मुकेश यांचा अकाउंट क्लोज करणार आहोत. मुकेश यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही, क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे, म्हणजे ती आलेली आहे 15250. ती बेरीज आपण डेबिट साईडला पण लिहूया 15250. म्हणजे डेबिट साईडला पूर्णच्या पूर्ण रक्कम आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे 15250. हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो आपण मुकेश यांचा जो हिस्सा आहे, त्यांचे जे वारसदार आहेत त्यांना देणार आहोत. म्हणून इथे लिहूया आपण टू मुकेश एक्झिक्युटर्स अकाउंट चल. मग आता मुकेश यांचा अकाउंट क्लोज झालेला आहे. महेश यांचा अकाउंट क्लोज करूया. महेश यांच्या डेबिटला आहेत 1600 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 20000 प्लस 1000. म्हणजे क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आलेली आहे आणि ती आलेली आहे 21000 रुपये. ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण 21000 रुपये. 21000 वजा 1600, आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागला 19400. नाव देऊया टू बॅलन्स कॅरीड डाऊन.
हे झालं महेश यांचं अकाउंट क्लोज. आता आपण राकेश यांचं अकाउंट क्लोज करत आहोत. राकेश यांच्या डेबिट साईडला आहेत 2,400 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 30,000 प्लस 1,500. म्हणजे क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे, ती आलेली आहे 31,500. डेबिट साईडला पण लिहूया 31,500 वजा 2,400. आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागलेला आहे 29,100 रुपये. हे रिमेनिंग पार्टनर्स राकेश आणि महेश यांचे कॅपिटल आहे, ते ट्रान्सफर करूया न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे रिमेनिंग पार्टनर्स आहेत राकेश आणि महेश यांचं आपण कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करत आहोत. पहा, राकेश, महेश, पहा राकेश यांचं कॅपिटल आहे 29,100 आणि महेश यांचं कॅपिटल आहे 19,400 रुपये. राकेश यांचं कॅपिटल आहे 29,100 रुपये आणि महेश यांचं कॅपिटल आहे 19,400 रुपये. दोघांच्याही कॅपिटलची बेरीज आपण आउटर कॉलमला घेऊया आणि ती आलेली आहे 48,500. आपण रिमेनिंग पार्टनर्स यांचं कॅपिटल न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर केलेलं आहे. आता जे डेथ ऑफ पार्टनर आहेत मुकेश यांच्या कॅपिटलचा हिस्सा हा आपण त्यांच्या वारसदाराच्या नावे लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. मग पहा, इथे लिहूया आपण मुकेश आणि ती अमाऊंट आहे 15,250 रुपये. मग इथं लिहूया 15,250. आता आपल्याला न्यू बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते, म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली होतो. मग चला तर आता आपण प्रॉब्लेम टॅली करत आहोत आणि लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 1,09,750 आणि ॲसेट साईडची बेरीज तेवढीच आलेली आहे 1,09,750. तर अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम 1,09,750 रुपयांनी टॅली झालेला आहे. म्हणजे आपण डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकचा दुसरा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.